योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन सर्वांना उत्तर देणार असं रोहिणी खडसेंनी म्हटलंय। रोहिणी खडसेंनी आज पुण्यात शरद पवारांची भेट घेतली आहे। रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत। त्या संदर्भात पवारांची भेट झाल्याचं बोललं जात आहे। दरम्यान पवारांच्या या भेटीनंतर रोहिणी खडसेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। आता हा विषय न्यायप्रविष्ट आहे। ह्या संदर्भामध्ये जे काय मला माझी बाजू मांडायची असेल ती मी योग्य वेळी योग्य ठिकाणी प्रेस घेऊन मांडे। पाळत ठेवणं त्यांनी असं सांगितलं की पाळत ठेवणं हा आमचे हेतू नव्हता। ठीक आहे, त्यांनी त्यांच्या वतीने आम्हाला भेट घेऊन ते सांगितलं। आज एकतर मी माझ्या पक्ष संघटनेतल्या काही महत्त्वाच्या विषयांवरती काही नियुक्त्यांच्या विषयासंदर्भात साहेबांची भेट घेतली। तर अधिवेशन चालू आहे, त्याच्यामुळे माझी चर्चा साहेबांसोबत राहिलेली होती। त्यामुळे साहेबांना पक्ष संघटनेसाठी भेटायला आलेले। आपण पाहिलं रोहिणी खडसे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। माझी भूमिका मी योग्य वेळी मांडणार। रोहिणी खडसेंनी सत्ताधाऱ्यांना एकंदरीत हा इशारा दिलाय। शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर रोहिणी खडसेंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकरणात प्रांजल खेवलकर या सगळ्या प्रकरणात त्या संदर्भात अधिकची काय माहिती मिळते हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि आणखी काय खुलासे होतात ते देखील समोर येतील। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।